आणि आता पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपात। मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी आणि नंतर त्याच आरोपाखाली फाशी देण्यात आलेला याकूब मेमन सध्या त्याच्या कबरीच्या मुद्द्यावरून चर्चेत आलाय। अशातच याकूब मेमनचा चुलत भाऊ रॉफ मेमनसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर बोलत असल्याचा व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल झालाय। त्यामुळे त्या बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या असा सवाल उपस्थित केला जातोय। रॉफ मेमन आणि पेडणेकरांच्या व्हिडिओवर माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। एका सामान्य महिलेला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे असं पेडणेकरांनी म्हटलंय। याकूब मेमनची कबर ही स्मारकासारखी करण्याची धमकी बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी टायगर मेमनने दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। बडा कब्रस्तान ट्रस्टशी संबंधित एका व्यक्तीने ही माहिती मुंबई पोलिसांना दिली होती। पोलीस तपासात ही माहिती उघड झाली आहे। याकूब मेमनच्या कबरीवर लाइटिंग करणं ही शर्मेची बाब आहे। या प्रकरणाची चौकशी सुरू असून जो कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मत मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केलंय। नितेश राणेंकडून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करण्यात आलाय। श्रीरामपूरमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय। फडणवीसांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला असून तेच खरे हृदय सम्राट असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय। भाजपा आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात श्रीरामपूर इथं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। लव्ह जिहाद आदिवासी तरुणींच्या अपहरणाच्या निषेधार्थ श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करून शिवसेना पक्षप्रमुखांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। राज्यात 2.5 वर्षांनंतर 12 कोटी जनतेने गणेशोत्सव दहीहंडी उत्सव साजरा केला। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे धन्यवाद, हर हर महादेव असं म्हणत कंबोज यांनी ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून डिवचलंय। खासदार संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत दिल्लीत दाखल झालेत। त्यांच्या या दिल्ली वारीवरून अनेक चर्चा सुरू झाल्यात। मात्र आपण संजय राऊतांच्या दिल्लीतील घराची परिस्थिती पाहण्यासाठी दिल्लीत आलो असल्याची प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिली आहे। नाशिक तसंच अहमदनगरमध्ये पैशांसाठी लहान मुलांची विक्री होत असल्याची घटना उघडकीस आली। हा प्रकार दुर्दैवी असल्याचं मत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्यक्त केलंय। या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईचे संकेत त्यांनी दिले। अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांचा पराभव झाला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच पराभूत होऊ शकत नाहीत असं भाकीत मंत्री सुरेश खाडे यांनी केलंय। पंतप्रधान मोदी देशातील जनतेचा आत्मा असल्याचं ते म्हणाले। तर बारामती जिंकणं अवघड नाही असं वक्तव्यही सुरेश खाडे यांनी केलंय। राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेची निवडणूक 11 सप्टेंबरला होणार आहे। या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनल तर माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे विकास पॅनल या निवडणुकीत परस्परांविरोधात मैदानात उभे आहेत। त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। जळगावच्या शिंदे गटातील आमदार लता सोनवणेंची आमदारकी धोक्यात आली आहे। जात प्रमाणपत्र प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळालेला नाहीये। जात पडताळणी समितीनं सोनवणेंचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं। या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं समितीचा निर्णय कायम ठेवला असून लवकरच त्या पुनर्विलोक याचिका दाखल करणार आहेत। रायपूर शिंगवे परिसरात ढगफुटी सदृश पाऊस नुकसानीची आमदार आहेर यांच्याकडून पाहणी झाली आहे। चांदवडमध्ये परतीच्या पावसानं हाहाकार माजवलाय। रायपूर शिंगवे परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं शेतीचं नुकसान झालंय। मका, बाजरी, सोयाबीन, कांदा, तूर पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। तर भाजपा आमदार राहुल आहेर यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली आहे। मनमाड शहराला मुसळधार पावसाने झोडपले। सततच्या पावसामुळे रामगुळणा आणि पांजण या नद्यांना पूर आला असून 4 पूल पाण्याखाली गेलेत। तर नदीकाठच्या परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। बारामतीतील तरडोलीतील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय। त्यामुळे तलावातील पाण्याचं पूजन करण्यात आलंय। तलाव भरल्यानं आजूबाजूच्या गावांमध्ये विहीर नळ पाणी योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे।
स्वर्गीय विनायक मेटेंच्या अस्थीचं नाशिकमध्ये गोदावरी नदीकाठी विसर्जन केलं गेलंय। विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटेंच्या हस्ते पूजा करून अस्थि विसर्जन करण्यात आलंय। यावेळी शिवसंग्रामचे पदाधिकारी कार्यकर्तेही उपस्थित होते। चंद्रपुरात गणपती विसर्जनादरम्यान चंद्रपूरचा राजा गणेश मंडळावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप होतोय। खोब्रागडे कॉम्प्लेक्स जवळ ही घटना घडली आहे। या घटनेनंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला। या प्रकरणी दुर्गापूर पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल आदेश रामटेके यांना निलंबित करण्यात आले। नांदेड जिल्ह्यातील माहूर इथे गणेश मंडळातल्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यास परवानगी दिल्याशिवाय गणेश विसर्जन न करण्याची भूमिका त्यांनी घेतल्यानं हा तणाव निर्माण झाला। गणेशोत्सवानंतर आता नवरात्र उत्सवही निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होणार आहे। नवरात्र उत्सवात कोल्हापूरमधील अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत। कोरोना काळात ई-पास भक्तांसाठी सक्तीचा करण्यात आला होता, मात्र यंदा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ई-पासची आवश्यकता नसणार आहे। आणि पाहुयात या क्षणाची एक मोठी बातमी। औरंगाबादमधील प्रसिद्ध यूट्यूबर अखेर सापडली आहे। कालपासून ही यूट्यूबर बेपत्ता होती। मध्य प्रदेशमध्ये या यूट्यूबरचा शोध लागलाय। इटारसी ते भोपाळ दरम्यान आरपीएफ पोलिसांनी हा शोध लावलाय। औरंगाबादमधील ही एक प्रसिद्ध यूट्यूबर होती, मात्र कालपासून या यूट्यूबर युवतीचा शोध घेत आहेत पोलीस। मध्य प्रदेशमध्ये इटारसी ते भोपाळ दरम्यान आरपीएफ पोलिसांनी हा शोध लावलाय। घरातून बेपत्ता झाल्यानंतर यूट्यूबरच्या आई वडिलांनी इंस्टाग्रामद्वारे सगळ्यांना आवाहन केलं होतं। कंप्लेंट काय झाली होती? दिनांक 9/9/2022 रोजी पोलीस स्टेशन छावणी येथे सूरज हरेलाल यादव राहणार पडेगाव यांनी पोलीस स्टेशन छावणी येथे येऊन रिपोर्ट दिली की त्यांचे मुलीचे आणि त्यांचे अभ्यासाच्या कारणावरून सकाळी झगडे झालेले होते, थोडा वाद झालेला होता, रागावलेले होते। या कारणावरून ती 1:15 वाजेच्या दरम्यान घरून निघून गेलेली होती। तिला अज्ञात व्यक्तीने किंवा स्वतःहून गेली असावी असा संशय असल्याने आणि अतिशय कमी वय म्हणजे 16 वर्षाची असल्याने तिला कोणतरी गेला असावा असा संशय असल्याने पोलीस स्टेशन छावणी येथे 363 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आम्ही अधिकची माहिती काढली, CCTV फुटेज वगैरे काढले आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या अतिशय सहकार्यानं सदरची मुलगी ही इटारसी येथे मिळून आलेली आहे। ती ट्रेननं जात होती आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना या सगळ्या गोष्टीची आम्ही कल्पना दिलेली होती की ती ट्रेननं जात आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी तिथलचे पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी संपर्क करून सर्व टीम, रेल्वेची सर्व टीम कामाला लावली आणि अतिशय ती इटारसी या ठिकाणी ती मिळून आलेली आहे। तिथं पोलीस स्टाफच्या सध्या ती ताब्यात वगैरे आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या अतिशय सतर्कपणेमुळे आणि त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे सदरची मुलगी मिळून आलेली आहे। औरंगाबादमधील प्रसिद्ध यूट्यूबर कालपासून बेपत्ता होती। घरातून निघून गेल्याचं तिच्या आई वडिलांनी इंस्टाग्रामद्वारे सांगितलं होतं। तसेच कोणालाही ही यूट्यूबर सापडली तर सांगण्याचं आवाहनही तिच्या आई वडिलांनी केलं होतं। मात्र मध्य प्रदेशमध्ये पुन्हा या यूट्यूबरचा शोध लागला। आणि पाहूयात आता उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात। बीडच्या पातोडा तालुक्यातील खडकवाडी गावात अद्यापही पक्का रस्ता तसंच पूल नाहीये, त्यामुळे पुराच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन नागरिक प्रवास करतायत। शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत, त्यामुळे या ठिकाणी पूल उभारावा अशी मागणी केली जाते।
दिवसेंदिवस राज्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं चित्र दिसतंय। राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये लंपी त्वचा आजाराचा प्रादुर्भाव झालाय। या आजारामुळे 29 बाधित जनावरांचा मृत्यू झालाय। लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र घोषित करण्यात आलंय। मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यात लंपी लसीचा तुटवडा जाणवतोय। त्यातच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे पशुधन धोक्यात आलंय। त्यामुळे पशुधन पालक शेतकरी चिंतेत सापडले। कोल्हापुरात लंपी रोगाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील जनावरांचा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। तसंच जिल्ह्यात जनावरांच्या शर्यती आणि प्रदर्शनालाही बंदी घालण्यात आली आहे। टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघात प्रकरणी मर्सिडीज कंपनीने पोलिसांना अहवाल सोपवला। कार 100 किलोमीटर प्रति तास वेगात होती। तसंच अपघाताच्या 5 सेकंदाआधी ब्रेक लावल्याचं या अहवालात म्हटलंय। पुण्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणानं अत्याचार केलाय। या प्रकरणी नराधमाला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे। अमरावतीत पूर्णा नदीत बुडाल्यानं एकाचा मृत्यू झालाय। तुळशीदास खंडारे असं या व्यक्तीचं नाव असून तो व्यक्ती गणपती विसर्जनासाठी गेला असता ही दुर्घटना घडली आहे। नांदेडमधल्या हिमायतनगर तालुक्यात जंगलात एका तरुणाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे। पांडुरंग तोटेवाड असं या तरुणाचं नाव आहे। त्याच्या मृतदेहाशेजारी अघोरी पूजेचे साहित्य सापडल्यानं नरबळी दिल्याचा अंदाज आहे। त्या दृष्टीने पोलीस तपास करतायत। जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावाजवळच्या गळुंचवाडी येथील डोंगरावर शेळ्या चारायला गेलेली वृद्ध महिला बेपत्ता झाली होती। तब्बल 8 दिवसांनी तिच्या शरीराचे काही अवयव आणि कपड्यांचा शोध लागलाय। तिला वन्य प्राण्यांनी ठार मारल्याचं उघडकीस आलंय। मृत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव हिराबाई काळे असे आहे। गोंदियात सडक अर्जुनी भागातील हलबीमध्ये अस्वलानं शेतकऱ्यावर हल्ला केलाय। हल्ल्यात शेतकरी रामेश्वर मडावी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। अस्वलाच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अजूनही बातम्या पाहणार आहोत, बट तुर्तास घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत। चार पूल पाण्याखाली गेलेत तर नदीकाठच्या परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। बारामतीतील तरडोलीतील पाझर तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाय। त्यामुळे तलावातील पाण्याचं पूजन करण्यात आलंय। तलाव भरल्यानं आजूबाजूच्या गावांमध्ये विहीर नळ पाणी योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। बुलडाणा जालना जिल्ह्याच्या हद्दीवर असलेला पाझर तलाव फुटलाय। यामुळे देऊळगाव राजा तालुक्यातील निमखेड गिरोली या गाव शिवारातील शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे। शेकडो हेक्टर शेतजमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। जळगावमधील मेहरुणमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला गालबोट लागलं। एका सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर गुलालाची उधळण करत दगडफेक केली आहे। त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। बुलडाण्यातल्या नांदुरामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे विजेची तार तुटली। वंदे मातरम चौकात ही घटना घडली, मात्र यात कोणालाही इजा झाली नाहीये। स्थानिकांनी रस्त्याच्या कडेला बैलगाडी लावून येणाऱ्या जाणाऱ्यांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा केलाय। रत्नागिरीच्या पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता आहेत। या प्रकरणात पोलिसांना घातपाताचा संशय असून वेगानं तपास सुरू आहे। या प्रकरणी सेनेचे उपतालुका प्रमुख असलेल्या सुकांत सावंतांची पोलिसांनी चौकशी केली आहे, मात्र अजूनही उलगडा झाला नाहीये। स्वप्नाली सावंत यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाची मदत पोलिसांनी घेतली आहे।
रत्नागिरीत वाहनधारकांना जनावरांचा त्रास सहन करावा लागतोय। जनावरं रस्त्याच्या मध्यभागी येऊन उभे राहतात, सतत हॉर्न वाजवूनही जनावरं बाजूला हटत नाही। त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक करतायत। चंद्रपुरातल्या गोंडपिंपरी तालुक्यातील धामणपेठ गावात दूषित पाण्यामुळे तिघांचा मृत्यू झालाय। आठवडाभरात तिघांचा मृत्यू झाला असून 3 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तर ग्रामपंचायतीने पाण्याची टाकी वेळेत स्वच्छ करून न घेतल्यानं ही घटना घडल्याचा आरोप आरोग्य यंत्रणेनं केलाय। मुरबाड तालुक्यात ओजिवले गावात रस्त्या नसल्यानं नागरिकांचे हाल सुरूच आहेत। गावातील सरपंच बारकाबाई हिलम यांना सर्पदंश झाला। यावेळी झोळी करून त्यांना रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला, तर अवघ्या 3 आठवड्यात दोघांचा रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। भंडाऱ्यात भाजी विक्रेत्याला व्यावसायिक कर्ज देण्यास बँकेकडून नकार देण्यात आला। त्यानंतर खासदार सुनील मेंढे यांनी बँक व्यवस्थापकाची कान उघडणी केली असून याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। साताऱ्यातील कास पठार आजपासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय। त्यामुळे इथल्या रंगेबिरंगी फुलांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत, तर या ठिकाणी भेट देण्यासाठी शुक्रवारपासूनच ऑनलाईन बुकिंगही सुरू झालंय। औरंगाबादच्या वैजापूर शहरात नवीन भाजी मंडईसमोर भरधाव ट्रकने एका महिलेस उडवलं। यात तिचा जागीच मृत्यू झालाय। प्रतिभा चौधरी असं या महिलेचं नाव आहे। दरम्यान फरार ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेत। ठाण्यात गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी उत्सवाला गालबोट लागलंय। ठाण्यातील कोलबाडमध्ये गणपती मंडपावर एक झाड कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झालाय। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात। कोलकातामधून एटीएसनं 200 कोटीचं ड्रग्ज जप्त केलंय। कोलकाता बंदरावर DRIनं केलेल्या मेगा सर्च ऑपरेशनमध्ये भंगाराच्या कंटेनरमध्ये तब्बल 200 कोटींचं हेरोईन जप्त करण्यात आलंय। उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एक महिला रेल्वे रुळावरून प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करत असताना RPF जवानानं तिला प्लॅटफॉर्मवर ओढलं। यानंतर महिलेने प्लॅटफॉर्मच्या किनारी राहिलेली पाण्याची बाटली घेण्यासाठी हात पुढे केला आणि क्षणार्धात सुसाट गाडी बाजूने गेली। यावेळी प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या RPF जवानालाही क्षणभर काहीच सुचलं नाही। गणेश विसर्जनादरम्यान हरियाणात 2 मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत। यात एकूण 7 जणांचा मृत्यू झालाय। महेंद्रगडमधील 20 ते 22 लोक गणेश विसर्जनासाठी गेले होते। या दरम्यान बुडून 4 मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर इकडे सोनीपतमध्येही विसर्जनादरम्यान 3 जणांचा बुडून मृत्यू झालाय। उत्तर प्रदेशातील उन्नाव इथंही गणेश विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली असून यात 5 मुलं बुडाली आहेत। या 5 पैकी 3 मृत्यू झाला असून इतर 2 शोध सुरू आहे। अयोध्येतही गणपती विसर्जन सोहळा पार पडला। गणपती बाप्पा मोरया म्हणत लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। गुजरातमध्ये लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला। यावेळी वाजत गाजत गणपतीचं विसर्जन करण्यात आलं। या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ओडिशाचे प्रसिद्ध वाळू कलाकार मानस कुमार साहू यांनी ब्रिटनच्या दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांना खास शैलीत निरोप दिलाय। पुरीच्या गोल्डन सी बीचवर वाळूवर त्यांनी राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वाळू शिल्प साकारलंय। भारत सरकार रविवार 11 सप्टेंबर रोजी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या स्मरणार्थ राजकीय शोक दिवस पाळणार आहे। ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाले। गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की शोकदिनी भारतातील सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल। राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे राजे म्हणून आज पदग्रहण करणार आहेत।
प्रिन्स चार्ल्स हे राजे चार्ल्स तिसरे म्हणून ओळखले जाणार आहेत. पाकिस्तानात पुरानं थैमान घातलंय. त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसलाय. पुरामुळे पाकिस्तानचे 18 अब्ज डॉलरचं नुकसान झालंय. पुरामुळे कापूस, भात आणि अन्य पिकांचं अतोनात नुकसान झालंय. तर आतापर्यंत 1325 लोकांचा मृत्यू झालाय. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट टीमचा कर्णधार ॲरॉन फिंचनं वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. ॲरॉन फिंच त्याच्या कारकिर्दीतील शेवटची मॅच न्यूझीलंड विरुद्ध रविवारी खेळणार आहे. रॅपर यो-यो हनी सिंगनं पत्नी शालिनी सोबत घटस्फोट घेतलाय. 10 वर्षांच्या संसारानंतर त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय. 2021 मध्ये हनी सिंगवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावण्यात आला होता. दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याच्या आगामी सूर्या 42 या सिनेमाचं मोशन पोस्टर देखील रिलीज करण्यात आलंय. त्यामुळे चाहत्यांमध्ये आता या सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सिनेमात दिशा पटनी देखील दिसणार आहे. अभिनेता ड्वेन जॉन्सन गेल्या अनेक दिवसांपासून ब्लॅक ॲडम या सिनेमामुळे चर्चित आहे. या बहुचर्चित सिनेमाचा दुसरा ट्रेलर आउट झालाय. ब्लॅक ॲडमचा ट्रेलर खूपच रोमांचक आहे. ट्रेलरमध्ये अनेक ऐतिहासिक घटना दाखवण्यात आल्या. कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुख्य भूमिका असलेल्या शिवशास्त्री बाल्बोआ या सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आलाय. हा संपूर्ण सिनेमा अमेरिकेत शूट करण्यात आलाय. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू प्रेग्नेंट आहे. नुकताच तिचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम झाला. यावेळी बिपाशा सोबत तिच्या घरातील काही मोजकीच मंडळी दिसली. बिपाशाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. राज्यासह देशभरातील इतर ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.